नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या जी-आरची सर्व प्रतीक्षा करत होते तोच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा महत्त्वाचा जी-आर आलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। आता हा जी-आर एकदा आम्हाला दाखवा जेणेकरून आमच्या सर्व शंका दूर होतील असे अनेक लाडक्या बहिणींनी विचारलं। आपण याबाबत कालच व्हिडिओ बनवली होती, परंतु आज जी-आर नक्की काय सांगतो हे देखील आपण सविस्तर पाहणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा जी-आर असणार आहे। यामध्ये हा 8 डिसेंबर 2025 रोजी आलेला म्हणजेच की काल आलेला जी-आर आहे आणि या जी-आरमध्ये नक्की काय सांगितलंय ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत। तर बघा, यामध्ये काय म्हटलंय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक जी काही मागणी होती त्या मागणीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक या ठिकाणी बघा एक निधी मंजूर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। वर्षासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,960 कोटी रुपये हे सामाजिक विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, अनुसूचित जाती जमाती विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, या विभागाच्या अंतर्गतून महिला व बालविकास विभागाकडे पाठवला जातो, जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण होत असते। यावेळी अनेक माध्यमांद्वारे बातम्या देण्यात आल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचा यावेळी मिळणारा हप्ता हा 3,000 रुपये असेल, ज्यामध्ये नोव्हेंबर सोबत डिसेंबर महिन्याच्या देखील हप्त्याचे वितरण त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना केले जाईल असे वारंवार अनेक माध्यमांच्या द्वारे सांगितलं गेलं होतं। यावर मी मागील 2-3 दिवसापासून व्हिडिओ बनवत होतो की जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित यायचे असतील तर हे हप्त्याचे वितरण 20 डिसेंबरच्या पुढे जाईल, अन्यथा लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच मिळणार आणि तेच या ठिकाणी आजच्या जी-आर मध्ये पाहायला मिळालं आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, हा हप्ता फक्त आणि फक्त माहे नोव्हेंबर 2025 साठीच करण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याअंतर्गत 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा। यामध्ये कोणत्याही प्रकारे उल्लेख करण्यात आलेला नाही, म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला काही दिवस थांबावेच लागणार आहे, परंतु जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मागील अनेक दिवसांपासून लांबला होता त्याचे वितरण आता होण्यास कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण येणार नाही। आता तुम्ही म्हणाल की या योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण कधीपर्यंत होणार आहे, तर यामध्ये जी-आर मध्येच बघा आपल्याला कळणार आहे। तर जी-आर मध्ये काय सांगितलंय की महिला व बघा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत या ठिकाणी हा पॉईंट महत्त्वाचा आहे अत्यंत, तुम्हाला मी हायलाईट करून दाखवतो। तर बघा, यामध्ये काय म्हटलंय तर की उपयोगिता प्रमाण जे संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण तसेच संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्यात यावा याची दक्षता घ्यावी। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळणार आहे तो या ठिकाणी 10 तारखेपर्यंत महिला व बालविकास विभागाला त्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात सांगण्यात आलेले आहे। म्हणजे साधारणपणे जर 10 तारखेला, याचाच अर्थ की आज संध्याकाळी किंवा आज दुपारनंतर देखील आपल्या महिला व बालविकास मंत्री स्वतः पोस्ट करून याबाबतची माहिती देतील, किंवा उद्यापासून अथवा परवापासून म्हणजेच की 10 किंवा 11 डिसेंबर पासून या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होईल आणि 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता जमा होईल। ज्या ज्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे आले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे जमा होणार आहेत। ई-केवायसी झालेली असेल आणि ई-केवायसी झालेली नसेल तर देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही। हा महत्त्वाचा जी-आर या ठिकाणी तुमच्या समोर मी दाखवलेला आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू